आवळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि आवळ्याचं लोणचं घातलं नाही असं कसं होणार? तुम्ही एकदा नक्कीच आवळा लोणचं तयार करून बघा. आणि अगदी कमी साहित्यात आपण इथे हे लोणचं तयार करणार आहोत. आणि इथे कुठेही आपण बाहेरचा मसाला न घालता घरच्या घरी अगदी सोप्या साहित्यात आणि कमी साहित्यात आपण हे लोणचं बनवणार आहोत. बाजारातून मी 1 पाव आवळे घेतलेले आहेत. छान असे आपल्याला फ्रेश हिरवेगार आवळे घ्यायचे आहेत. त्यानंतर ते आवळेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. इथे मी स्लाइस मध्ये कट करत आहे. तुम्ही इथे हे आवळे वाफवून घेतले तरीही चालेल. तर आता कच्च्या आवळ्याचं सुद्धा खूप चांगलं लोणचं होते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता हे स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे आहे. पण आवळा चिरताना काळजी मात्र नक्की घ्या, कारण की आवळा हा भरपूर छोटा असतो आणि हातातून सटकतो. कापताना हात कापायची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित आपल्याला आरामातच हे काम करायचं आहे. तर आता आवळाची स्लाइस करेपर्यंत तुम्ही एक कमेंट तर केलीच पाहिजे. आमच्या इथे आवळ्याचं लोणचं एवढं आवडतं की जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस हे आवळ्याचं लोणचं राहतं, अगदीच संपून जातं. शिवाय आवळा हा शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर काही वेगळंच सांगायला नको. म्हणून माझ्या इथे आवळ्याचे जेवढे पदार्थ होतात तेवढे मी करण्याचा प्रयत्न करत असते. भरपूर आवळे मध्ये छान असे गुणकारक तत्व असतात. चला तर आता सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मोहरी डाळ थोडीशी आधीच भाजून घेतली होती. तर आता अर्धी वाटी मोहरी डाळ आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे. याप्रमाणे हे मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे. तर आपल्याला अर्धी ही तशीच आपण डाळ ठेवलेली आहे. तर याप्रमाणे हे अशी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर एका भांड्यामध्ये जी आपण वाटून घेतलेली डाळ टाकायची आहे आणि जी तशीच ठेवली होती ती अर्धी डाळ घालायची आहे. अगदी कमी साहित्यात आणि झटपटीत हे लोणचं होतं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आता थोडीशी मी इथे 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट, हळद, मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचा आता मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करताना कुठेही आपल्याला ओलसरपणा, म्हणजे चमचा हा व्यवस्थित कोरडाच असला पाहिजे, त्याशिवाय हे आवळा लोणचं चांगलं होणार नाही. चांगलं कोरड्या चमच्याने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा जरी पाण्याचा अंश लागला ना की लोणचं लगेचच खराब होतं किंवा ते फुली चढतं. म्हणून आपल्याला जर जास्त दिवस लोणचं टिकवायचं असेल तर त्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश आपल्याला इथे वापरायचा नाही आहे. तर आता हे आवळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. मी याप्रमाणे चिरून घेतले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आकारानुसार चिरू शकता. तर आता हे छान असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे याला संपूर्ण असा मसाला आपल्याला याला लावून घ्यायचा आहे. इथे आपण कुठेही बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे. अगदी घरात जे वस्तू आहेत त्यामध्येच आपल्याला हे लोणचं घालायचं आहे. खूपच टेस्टी होतं आणि शरीरासाठी तर भरपूरच गुणकारक आहेत. तर आता ते आपला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे. तर कढईमध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे, कारण की तेलामुळे हे जे लोणचं आहे ते व्यवस्थित भरपूर दिवस टिकतं. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहे, 1 चमचा सोप घातलेली आहे. गॅस पूर्ण बंद करून घेतलेला आहे. तर आता थोडासा मी इथे हिंग घातलेला आहे. गॅस पूर्ण बंद केल्यावरच मी हे यामध्ये मसाले घातले आहेत. जर तुम्ही गॅस फुल करून हे जर मसाले घातले तर जे आपण मेथी, सोप किंवा हिंग आहे ना तो जळून जाईल आणि जो लोणच्याचा वास ना करपट येईल. तर आता हे पूर्ण तेल आपल्याला थंड गार होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच ते आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. जर तुम्ही हे तेल गरमच यामध्ये घातलं तर लोणच्याच्या ज्या फुडी आहेत त्या लगेच नरम होतील आणि तुमचं लोणचं हे जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून तेल हे पूर्णतः थंड झाल्यावरच आपल्याला या लोणच्यामध्ये घालायचं आहे. आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 दिवस छान असं मुरू द्यायचं आहे. आता जर तुम्ही लगेचच हे लोणचं खायला घेतलं तर हे कडवट लागणार. तर चांगलं असं मुरलं तर ते छान लागेल. तुम्ही इथे चवीसाठी अजून यामध्ये 1 चमचा गूळ घातला तरीही चालेल. गुळाने आंबट गोड अशी छान अशी चव येते. तुम्ही तेही घालू शकता. चला तर लोणचं तयार आहे. एक कमेंट तर नक्कीच करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. थँक्यू. लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका.